नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 7 म्हणजे विंचू चावला. खरं तर विंचू चावला हे एक भारूड आहे आणि संत एकनाथांचं हे जे भारूड आहे या भारूडाचा आपण शब्दार्थांसह सोप्या भाषेत भावार्थ जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण विंचू चावला हे जे भारूड आहे ते अभ्यासूया. सर्वप्रथम आपण या भारूडाची रचना ज्यांनी केली त्या संत एकनाथांचा परिचय करून घेऊ. संत एकनाथ यांचा कालखंड इसवी सन 1532 ते इसवी सन 1599 असा आहे. मराठी संत परंपरेमध्ये संत एकनाथांना मानाचं स्थान आहे. एक श्रेष्ठ संत कवी म्हणून त्यांना ओळखलं जातं. संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला. रुक्मिणी स्वयंवर हे त्यांचं आख्यान काव्य प्रसिद्ध आहे. तर ज्ञानेश्वरी या ग्रंथाची शुद्ध प्रत त्यांनी तयार केली. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आणि आचारधर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून त्यांनी सातत्यानं प्रसार केलेला आहे. आता वारकरी संप्रदाय हा सर्वसामान्य लोकांचा संप्रदाय आहे. याचा आचारधर्म हा अगदी साधा सोपा सरळ आहे आणि इथे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश या संप्रदायामध्ये आहे आणि मानवतावादी भूमिकेतून हा संपूर्ण संप्रदाय सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम संत एकनाथांनी केलेलं आहे. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे यांसारख्या काव्यरचनेतून लोकशिक्षणाचं कार्य प्रभावीपणे केले. आता ज्या काळामध्ये लोक सुशिक्षित नव्हते तर अशा लोकांना मनोरंजनातून जो काही अध्यात्मामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते साधं सोपं आणि सरळ करून सांगण्याचं काम जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुडे या माध्यमातून संत एकनाथांनी केलेलं आहे. आणि हे एक प्रकारचं लोकशिक्षण होतं, लोकांचं प्रबोधन करण्याचं काम होतं आणि ते त्यांनी अतिशय परिणामकारकपणे केलेलं आहे. जातीपातीचा भेद न मानता सर्वसामान्यांना आपल्या कार्यात सामावून घेतले आणि वारकरी संप्रदायाचा विचारच मुळात समतेचा विचार आहे आणि संत एकनाथांनी जातीपातीचा कोणताही भेदभाव न ठेवता सर्वसामान्य लोकांना आपल्या या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं. आता संत एकनाथ यांचं जे खरं योगदान आहे आपल्या अभंगाच्या किंवा काव्याच्या क्षेत्रामध्ये तर त्याच्यामध्ये भारूड हा एक महत्त्वाचा रचना प्रकार जो आहे तर तो त्यांनी निर्माण केला आणि लोकप्रिय सुद्धा केला. तर भारूड हा एक काव्य प्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला, परंतु संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला. म्हणजे संत एकनाथ महाराजांच्या अगोदर संत ज्ञानेश्वरांनी खरं तर भारूड हा काव्य प्रकार निर्माण केला, प्रथम आणला त्यांनी, परंतु भारुडाला एक विशेष उंचीवरती नेऊन पोहोचवण्याचं काम, या भारुडाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम जर कोणी केलेलं असेल तर ते संत एकनाथांनी केलेलं आहे. आणि त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारुडं रचली आणि त्यांनी लिहिलेली सगळीच भारुडं ही अतिशय सुगम आहेत, चटकन आकर्षित करून घेणारी आहेत आणि त्याच्यामध्ये जो विषय मांडलेला आहे तो सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणारा आणि लोकांचं मनोरंजन करून त्यातला जो महत्त्वाचा विचार आहे तर तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा लोकांपर्यंत आणि त्यांचं प्रबोधन घडवून आणायचं हाच त्यांच्या भारुडा पाठीमागचा उद्देश होता. त्यामुळे भारूड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा जनमानसात उमटला आणि त्यामुळे भारूड म्हणजेच एकनाथ महाराज असं एक समीकरण जे आहे तर ते खऱ्या अर्थानं बनलेला आहे. आणि भारूड म्हटलं की एकनाथ महाराज असा जो ठसा आहे तर तो आजही जनमानसामध्ये उमटलेला आपल्याला दिसून येतो. एवढं मोठं स्थान या भारूड रचनेमध्ये संत एकनाथांनी केलेलं आहे किंवा एक स्वतःचं स्थान वेगळं निर्माण केलेलं आहे. भारूड हे आध्यात्मिक रूपक असते. खरं तर भारूड हे एक प्रकारचं म्हणजे भारुड्यामध्ये जी काही योजलेलं उदाहरण असतं तर ते एक प्रकारचं आध्यात्मिक रूपक असते आणि सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो. आणि अध्यात्मातलं ज्ञान जे आहे ते साधं सोपं करून सांगायचं लोकांना, सर्वसामान्य लोकांना आणि एक नीतीचा विचार जो आहे तर तो लोकांना सांगायचा, त्या नीतीची शिकवण द्यायची हा खरं तर या भारुडा पाठीमागचा उद्देश असतो. संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारुडांतून सांसारिकांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिली आणि संत एकनाथ महाराज यांनी जी काही भारुड रचली या भारुडांमधून जे काही सांसारिक लोक आहेत की संसार करणारे जे लोक आहेत तर त्यांना खऱ्या अर्थानं अध्यात्म म्हणजे काय ते साधं सोपं करून सांगण्याचं काम संत एकनाथांनी केलं. आणि
एकनाथी भारुडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे. आणि संत एकनाथांनी जी काही भारुडं लिहिलेली आहेत किंवा त्यांच्या ज्या काही ह्या भारुडांच्या रचना आहेत, तर त्यामध्ये एक प्रकारची नाट्यमयता आहे आणि आपलं लक्ष जे आहे तर ते चटकन वेधून घेणारी अशा पद्धतीची ही रचना आहे. आणि प्रत्येकाला ही भारुडं जी आहेत तर ते आपली वाटतात. या भारुडामध्ये जो विषय त्यांनी मांडलेला असतो तो सर्वसामान्य लोकांना अतिशय चांगला आणि पटणारा असतो. आणि व्यावहारिक त्यांनी जी काही दिलेली उदाहरणं असतात तर ती सुद्धा लोकांना पटकन त्या ठिकाणी समजतात. आणि खऱ्या अर्थानं संत एकनाथ हे अध्यात्मातला जो विचार आहे, अध्यात्मातली जी शिकवण आहे तर ती सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यामध्ये या भारुडांच्या माध्यमातून यशस्वी ठरतात. संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडं रचली आणि संत एकनाथ महाराजांची जवळपास 300 भारुडं उपलब्ध आहेत. आणि काही भारुडं त्यांची हिंदीत सुद्धा आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या भारुडाच्या क्षेत्रामध्ये संत एकनाथांचं एक वेगळं स्थान जे आहे तर ते असलेलं आपल्याला दिसून येतं. आता विंचू चावला हे जे काही संत एकनाथांचं भारुड आहे, या भारुडामधून आपल्याला काय नेमकं शिकायचं आहे, या भारुडाची नेमकी मध्यवर्ती कल्पना काय आहे तर ते आपण समजावून घेऊया. पहा, विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारुड आहे आणि तेच भारुड आज आपण अभ्यासणार आहोत. आणि विंचू चावला हे जे भारुड आहे ते तुम्ही नक्की ऐकलेलं असणार आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून सुद्धा सतत हे भारुड जे आहे तर ते गायलं जातं आणि लोककलावंत जे आहेत तर ते नक्की विंचू चावला हे भारुड वेगवेगळ्या व्यासपीठांवरून, रंगमंचावरून सादर करत असतात. या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचं प्रतीक आहे. आणि या भारुडामध्ये जे काही विंचूचं उदाहरण घेतलेलं आहे, रूपक योजलेलं आहे, तर ते काम क्रोध या माणसामध्ये असणाऱ्या विकारांचं एक प्रतीक म्हणून घेतलेलं आहे. काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग हे आपल्याला माहिती आहे. आणि काम म्हणजे फक्त इच्छा नाही तर अनिर्बंध इच्छा, की आपण त्याच्यावरती कुठे बंधनं सुद्धा घातलेली नसतात आणि ह्या इच्छा स्वैर बनलेले असतात आणि त्यामुळं आपण बेताल वागतो. आणि क्रोध, आता माणसाचा खरं तर हा मोठा शत्रू आहे असं म्हणावं लागेल आपल्याला, की जे षड्रिपू आहेत आपले म्हणजे 6 शत्रू आहेत त्याच्यामध्ये हा राग जो आहे तर तो महाभयंकर आहे. आणि हा क्रोध जो आहे आणि ह्या म्हणजे ही इच्छा ज्या आहेत म्हणजे त्याला आपण काम असं म्हणतो, म्हणजे काम क्रोध यामुळे माणसाचं जीवन दूषित होतं आणि माणसाचं जे जगणं आहे तर ते खऱ्या अर्थानं ह्या षड्रिपूंमुळं कुठेतरी दूषित होत असतं. अनेक प्रकारचे दोष आपल्यामध्ये निर्माण होत असतात, दुर्गुण निर्माण होत असतात. काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो. आणि ह्या काम क्रोधाची आपल्याला एकदा लागण झाली, बाधा झाली की मग मात्र म्हणजे हे गुण आपल्यामध्ये निर्माण झाले, कामाला काम म्हणजेच ही अनिर्बंध इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण झाल्या विशिष्ट गोष्टीबद्दलच्या, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये रागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली किंवा आपण कोपिष्ट बनलो, रागिष्ट बनलो, तर मग मात्र त्या ठिकाणी आपल्याला जसं काही खराखुरा विंचू चावल्यानंतर जशी आपली अवस्था होते त्याप्रमाणे आपण बेतालपणे वागू लागतो, म्हणजे माणूस वागू लागतो. विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरात विष भिनून त्याला असह्य वेदना होतात. तसं काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते. आता बघा, खराखुरा विंचू जो असतो तर तो विषारी विंचू असतो आणि तो जर चावला माणसाला तर त्याचं विष जे आहे तर ते शरीरामध्ये आपल्या भिंत आणि आपल्याला असंख्य वेदना जे आहेत तर त्या विंचवाच्या होत असतात. आणि लवकरात लवकर त्याच्यावरती उपचार मिळणं गरजेचं असतं आणि जर वेळेत उपचार नाही मिळाले तर कदाचित त्यामुळे प्राणही निघून जात असतो. तर इथे हे उदाहरण संत एकनाथांनी घेतलेलं आहे. आणि काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते असं त्यांना इथून यामध्ये सांगायचं आहे, की जसं कामक्रोध आपल्यामध्ये जर निर्माण झाला तर आपल्याला ह्या दुर्गुणांमुळं आपल्याला खूप वेदना होत असतात, त्रास होत असतात आणि अगदी तशाच पद्धतीनं आपण अविचारी सुद्धा बनत असतो. आणि त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा. आणि जेव्हा आपण ह्या कामक्रोधाला बळी पडतो तेव्हा अर्थातच याच्यावरती उपाय आहे का, तर होय आहे. कोणता उपाय आहे तर तो संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे, की सत्वगुणांचा अंगीकार जो आहे तर तो आपण करायचा आहे. म्हणजे आपण आपल्यामध्ये जे काही सज्जन माणसाचे असणारे आवश्यक गुण जे आहेत तर ते आपल्यामध्ये आपण निर्माण केले, म्हणजे हा सात्विक गुण जो आहे तो आपल्यामध्ये आणला तर नक्कीच त्या ठिकाणी आपण या कामक्रोधावरती मात करू शकतो. संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडांमधून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत आणि या भारुडाच्या माध्यमातून समाजामध्ये ज्या अंधश्रद्धा असतात त्या अंधश्रद्धेवरती सुद्धा प्रहार करण्याचं काम
ह्या अंधश्रद्धा कशा चुकीच्या आहेत, तर हे सुद्धा दाखवून देण्याचं काम जे आहे तर ते संत एकनाथांनी केलेलं आहे. म्हणजे बघा, फार पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये होत्या आणि तेव्हा सुद्धा समाजाला अरे हे चुकीचं आहे, हे तुम्ही अंगारा दुपारा जो काही करता किंवा त्याच्या आहारी जाता हे फार चुकीचं आहे आणि त्याच्यातून आपल्याला कोणतीच गोष्ट मिळणार नाही, उलट त्याच्यामध्ये आपला विनाश ठरलेला आहे आणि म्हणून या गोष्टींच्या मागे तुम्ही धावू नका. म्हणजे अशा प्रकारचा एक उपदेश जो आहे तो सुद्धा आपल्याला या भारुडामधून संत एकनाथांनी केलेला दिसून येतो. इथे सुद्धा अंगारी दुपारी अंधश्रद्धेवरती प्रहार केलेला आपल्याला दिसतो. अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा. आणि जर तुम्हाला अंगाराच लावायचा असेल तर कुठल्या मांत्रिकाकडे जाऊन तो लावून घेण्यापेक्षा तुम्ही सत्वगुण जे आहेत ते अंगी बाळगा, सद्गुणांचा स्वीकार करा आणि मग दुर्गुण जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल. आणि मग जर तुम्हाला अशा प्रकारच्या ह्या षड्रिपूंची बाधा झाली, कामक्रोधाची बाधा झाली तर घाबरून जाऊ नका. याच्यावरती उतारा आहे, म्हणजे उपाय आहे की तुम्ही काय करा, सद्गुणांचा अंगीकार करा, त्याचा स्वीकार करा, आपोआप तुमच्यातले दुर्गुण निघून जातील आणि तुम्हाला समाधान मिळेल. अशा प्रकारचा एक मोलाचा उपदेश जो आहे तो संत एकनाथ महाराज यांनी या भारुडामधून केलेला आपल्याला दिसून येतो आणि आपल्याला या दृष्टीनं ही जे भारुड आहे तर ते समजून घ्यायचं आहे, अभ्यासायचं आहे. पहा संत एकनाथ महाराज काय म्हणतात ते, विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. आता विंचू चावला वृश्चिक चावला, आता विंचू या शब्दालाच वृश्चिक हा समानार्थी शब्द आहे, पण विंचू चावल्यानंतर जी वेदना होते तर ती वेदना व्यक्त करण्यासाठी संत एकनाथांनी काय केलेलं आहे, अशा शब्दांचा उपयोग केलेला आहे. आणि ती तीव्रता जी आहे, विंचू चावल्यानंतर आपल्याला ज्या वेदना जाणवत राहणार आहेत आणि त्याच्यामुळं आपण ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या वेदना ज्या असतील त्या सहन करणार आहोत, तर तशा पद्धतीनं ह्या वेदनांची जी तीव्रता आहे ती व्यक्त करण्यासाठी इथं विंचू या शब्दाला वृश्चिक हा समानार्थी शब्द वापरून त्यातली जी काही तीव्रता आहे तर ती मांडण्याचा प्रयत्न इथं संत एकनाथांनी केलेला आहे. बघा, विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. आता इथं पहिल्यांदा शब्दार्थ बघूया की वृश्चिक म्हणजे विंचू आणि काम म्हणजे अनिर्बंध इच्छा. हे आपण मध्यवर्ती कल्पनेमध्ये सुद्धा बघितलेलं आहे बघा, की फक्त इच्छा नव्हे तर अनिर्बंध इच्छा, की ज्या इच्छावरती आपण खरं तर इच्छांना आवर घातला पाहिजे, लालसेला आवर घातला पाहिजे, पण आपल्या ज्या इच्छा असतात त्या अनियंत्रित असतात. क्रोध म्हणजे राग संताप आणि तम इथं अर्थ आपण त्याचा दुर्गुण असा घ्यायचा आहे. खरं तर तम म्हणजे तामसी वृत्ती म्हणजे राक्षसी वृत्ती, म्हणजे इथं आपण हे दुर्गुण असा अर्थ घ्यायचा आहे. तर बघा, काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे 6 मनुष्याचे काय आहेत, शत्रू आहेत, की ज्यांना आपण षड्रिपू म्हणतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि हे 6 शत्रू जे असतात, या 6 शत्रूंवरती जर आपण माणसाने विजय मिळवला तर आपण नक्की एक चांगली व्यक्ती बनणार आहोत, सज्जन व्यक्ती बनणार आहोत. परंतु आपण सामान्य माणसं पडलो आणि आपल्यामध्ये नक्की हे दुर्गुण जे आहेत तर ते येत असतात. आपण त्याला कसं सामोरं जातो आणि या दुर्गुणांपासून कसं दूर राहतो यावरती त्या ठिकाणी आपण एक चांगला मनुष्य बनणार आहोत, की मग अशा प्रकारचे जे शत्रू आहेत त्यांना आपल्यामध्ये प्रवेश देऊन मग एक जे काही आपल्याला स्वतःला पण त्रास होणार आहे आणि एक चांगली व्यक्ती आपण त्या ठिकाणी बनू शकणार नाहीये. आणि म्हणून ह्या षड्रिपूंवरती आपल्याला काय करायला पाहिजे, मात करायला पाहिजे. आता आपण या ओळींचा अर्थ जो आहे तर तो आपण समजावून घेऊया. बघा की संत एकनाथ महाराजांनी विंचू चावला हे जे काही भारुड आहे, या भारुडातूनच काम क्रोध रूपी दुर्गुणांना आपल्यातून काढून टाकून सत्वगुणांची रुजवणूक करण्याचा उपदेश जो आहे तर तो केलेला आहे. आता हे पटवून देताना इथं ह्या सुरुवातीच्या ओळींमध्ये संत एकनाथ म्हणतात की विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घामा अंगासी आला. की लोकांना उद्देशून तो म्हणतायत की अहो लोक हो, मला विंचू चावलाय आणि हा जो विंचू आहे तर तो विंचू कशाचा आहे, तर काम क्रोधाचा विंचू आहे. काम म्हणजे अनिर्बंध इच्छा आणि क्रोध म्हणजे राग संताप. आता काम क्रोध रूपी दुर्गुणांचा हा जो विंचू आहे, या विंचवाने केलेला दंश इतका वेदना देणारा आहे की माझ्या अंगाला तमाचा म्हणजेच दुर्गुणाचा घाम आला आहे. म्हणजे इथं शरीराला जो घाम आलेला आहे तो कशाचा आहे, तर दुर्गुणाचा. दुर्गुण कोणते आपल्यामध्ये शिरलेले आहेत, तर काम आणि क्रोध हे जे दुर्गुण आहेत तर ते आपल्यामध्ये शिरलेले आहेत. या दुर्गुणांनी आपल्याला दंश केलेला आहे, म्हणजे काम क्रोध रूपी विंचू जो आहे तो आपल्याला चावलेला आहे आणि एकदा
एकदा खराखुरा विंचू जर चावला तर ज्या प्रकारच्या वेदना होणार आहेत तशाच पद्धतीनं ह्या कामक्रोधरूपी विंचूमुळं संपूर्ण अंगाला हा दुर्गुणाचा घाम जो आहे तर तो आलेला आहे असं संत एकनाथ महाराज म्हणतात. म्हणजेच काय तर खराखुरा विंचू चावल्यानंतर ज्या वेदना आपल्या मनुष्याला होतात तशाच वेदना कामक्रोधरूपी विंचू चावल्यानंतर होतात. जेव्हा कामक्रोधरूपी मनुष्याचं शत्रू त्याच्यावर स्वार होतात, त्याच्यामध्ये भिनतात, तेव्हा अर्थातच आपल्यातून सज्जन माणसावर दुर्गुणांनी विजय मिळवलेला असतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे दुर्गुण खऱ्या विंचवाच्या दंशापेक्षा कमी नाहीत. जी अवस्था विषारी विंचू चावल्यानं आपली होणार आहे किंवा या विंचवाच्या खऱ्याखुऱ्या विंचवाच्या दंशानं आपली जी अवस्था होते अगदी तशीच अवस्था या दुर्गुणांमुळे आपली होत असते. आणि म्हणून एक माणूस म्हणून आपण हे दुर्गुण जे आहेत ते आपल्यामध्ये निर्माण होऊ न देणं याची आपण पुरेपूर काळजी घेतली पाहिजे. परंतु मी म्हणालो त्याप्रमाणे आपण सामान्य माणसं असतो आणि हे नक्की त्या ठिकाणी दुर्गुण आपल्यामध्ये निर्माण होत असतात. आपण सावध असलं पाहिजे आणि ह्या दुर्गुणांवरती विजय मिळवला पाहिजे. आता पुढे त्या ठिकाणी संत एकनाथ महाराज काय म्हणतात बघा. पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. आता पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. आता हा कामक्रोधरूपी विंचू चावलेला आहे आणि त्याच्यामुळे नेमकी काय अवस्था झालेली आहे याचं वर्णन जे आहे ते संत एकनाथ महाराजांनी इथं केलेलं आहे. पहिल्यांदा शब्दार्थ बघूया की बघा पंचप्राण म्हणजे काय तर जीव, सर्वांग म्हणजे काय सर्व अंग आणि दाह म्हणजे वेदना आग. आता विंचू चावल्यानंतर नेमकी कशी कशी अवस्था त्या ठिकाणी होत चाललेली आहे तर त्यातली जी तीव्रता आहे तर ती त्या ठिकाणी वाढवत नेताना इथं संत एकनाथ महाराज आपल्याला दिसतात की खराखुरा विंचू चावला तर आपली जी अवस्था होणार आहे तर तीच अवस्था इथे कामक्रोधरूपी विंचू चावल्यामुळं आपली झालेली आहे. आणि ते ह्या ओळींमध्ये काय म्हणतायत बघा की पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. म्हणजेच काय की असा हा जो कामक्रोधरूपी विंचू आहे तर तो चावल्यामुळे माझा जीव जो आहे तो व्याकुळ झालाय असं संत एकनाथ महाराज म्हणतात की या विंचवाच्या वेदना इतक्या दाहक आहेत की यामुळे माझा जीव प्राण निघून चाललाय, जणू जीव जाण्याची वेळ आली आहे. सर्व अंगाची आग होते आहे. म्हणजे संपूर्ण शरीर या कामक्रोधरूपी शरीरामध्ये ह्या कामक्रोधरूपी विंचवाचं विष जे आहे तर ते पसरलेलं आहे आणि ते विष जे आहे त्या अंगात भिनल्यामुळं त्याच्या ज्या वेदना आहेत तर त्या जीव घेण्या झाल्या आहेत आणि सर्व शरीराला हा दाह जो आहे तर तो सहन करावा लागत आहे. म्हणजे इथे जे रूपक वापरलेलं आहे कामक्रोधरूपी विंचवाचं तर त्या रूपकातून हे तर संत एकनाथ महाराज सुचवू इच्छितात की खराखुरा विंचू चावल्यानंतर त्याचं अंगामध्ये विष भिनल्यानंतर ज्या आपल्या शरीराची आग होणार आहे, ज्या वेदना आपल्याला होणार आहेत तो त्याच वेदना जे असतील तोच त्रास जो आहे तो आपल्याला आयुष्यभर होत राहणार आहे जर आपण हे कामक्रोधरूपी शत्रू आपल्यामध्ये राहू दिले तर. आणि म्हणून हा दाह आपल्याला नको असेल तर यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. म्हणजेच काय की यामधून संत एकनाथांना हेच सांगायचं आहे की कामक्रोधरूपी विंचू आपल्याला त्रास देणार आहे आणि हा विकार होऊच नाही म्हणून आपण सावध असलो पाहिजे. काम क्रोध या शत्रूंना दुर्गुणांना आपण थारा देता कामा नये हे आपण त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे. आणि संत एकनाथ महाराजांनी किंवा सगळ्या संतांनी आपल्याला सर्वसामान्य लोकांना रुचेल पटेल अशाच प्रकारचा उपदेश दिलेला आहे. आणि इथे सुद्धा आपल्याला विंचू चावला या भारुडातून संत एकनाथांनी हा जो विचार दिला तो त्या काळाला लागू होता, आजही लागू आहे आणि उद्या सुद्धा लागू असणार आहे. कारण माणसामध्ये हे शत्रू नक्की असतात आणि ह्या शत्रूंना दूर कसं करायचं हे जर आपल्याला कोण सांगणार असेल तर हे अध्यात्म सांगतं. अध्यात्मातलं हा सगळं साधं सोपं जे तत्वज्ञान आहे ते ह्या भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडतायत. आणि म्हणून इथं आपण हे शिकवण घ्यायची आहे की हे कामक्रोधरूपी जो विंचू असेल तो आपल्याला दंश करता कामा नये याची आपण सतत त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. पुढे काय म्हणतायत बघा. मनुष्य इंगळी अति दारुण मजनांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. आणि इथे संत एकनाथ महाराज काय म्हणतायत की आता पहिल्यांदा शब्दार्थ बघूया की इंगळी म्हणजे काय तर विंचवाची एक जात, मोठा विंचू. आता आपण ते जरा समजावून घेऊया की बघा जी इंगळी असते ना ती आकारानं साधारण विंचवापेक्षा मोठी असते. आता आपण ती बघूया इंगळी की ही आहे इंगळी इथे की ही इंगळी जी आहे ती आपला नेहमीचा जो विंचू असतो त्याच्यापेक्षा थोडी मोठी असते. म्हणजे विंचवाचाच एक प्रकार आहे हा. आणि त्या व्यतिरिक्त इंगळीचा रंग हा विंचवापेक्षा सुद्धा वेगळा असतो, गडद काळा रंग. आणि झळाळी असलेली हिरवी झाक जी आहे ती इंगळीच्या सर्वांगी असते किंवा फक्त नांगी व पाठीवरच हिरवी झाक असू शकते. इंगळीचं विष ही विंचवाच्या विषयापेक्षा तीव्र झाल असते. म्हणजे इंगळी जर डसली आणि ती विषारी असते आणि मग हे विष लवकर उतरत नाही, दंश झालेल्या जागी असह्य वेदना होतात. म्हणजे ठणठण ठसठस
रस होते आपल्याला आणि ती संपूर्ण जागा जी आहे ती बधीर होते. दंश झालेल्या पूर्ण अवयवाला ठणका जाणवतो, सूज येते, बधिरताही येते आणि इंगळीच्या दंशामुळे वयस्क माणसाच्या जीवाला जरी धोका नसला तरी लहान मुलं व इतर लहान प्राणी मात्र मरू शकतात. अशा पद्धतीची ही जी इंगळी आहे तर ती एवढी घातक असते, भयंकर असते मनुष्याच्या दृष्टीनं. मग हे इंगळी चावू नये म्हणून आपण जशी काळजी घेतो तसंच हे काम क्रोध रूपी इंगळी जी आहे की जी मनुष्यरूपी इंगळी आहे ती सुद्धा आपल्याला डसणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. बघा, इंगळी म्हणजे विंचवाची एक जात, मोठा विंचू, त्याविषयी आपण आता जाणून घेतलं. दारुण म्हणजे दुस्सह, सोसण्यास कठीण, भयंकर. नांगा म्हणजे दंश आणि वेदना म्हणजे कळ. आता इथं पुन्हा आपण ह्या ओळींचा अर्थ समजावून घेऊया की मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाणत त्या इंगळीची. की इंगळी म्हणजे मोठा विंचू हे आता आपण समजून घेतलं. तर ही जी इंगळी असते तर ती विषारी असते आणि ज्याच्यामुळं माणसाचा जीव सुद्धा, म्हणजे ही इंगळी जी आहे ह्या इंगळीने जर दंश केला तर माणसाचा जीव सुद्धा जाऊ शकतो. त्याच प्रकारे काम क्रोधाची ही जी मनुष्यरूपी इंगळी आहे तर ती सुद्धा भयंकर आहे. या इंगळीनं मला नांगी मारली आहे, दंश केलाय, त्यामुळे माझ्या संपूर्ण शरीराला वेदना होत आहेत. या इंगळीचं विष माझ्या शरीरात भिनल्यामुळं होणाऱ्या वेदना असह्य आहेत, असं इथं संत एकनाथ महाराज म्हणतात. आता याच्यातून आपल्याला जो अर्थ घ्यायचा आहे तो काय घ्यायचा आहे तर काम क्रोधरूपी मनुष्य इंगळी जी आहे ती माणसाला किती वेदना देत असते. या इंगळीमुळे आपलं संपूर्ण शरीर होणाऱ्या त्रासाला कसं सामोरं जातं, या इंगळीचं विष किती भयंकर असतं हे संत एकनाथांनी इथं सांगितलेलं आहे. आणि अशा काम क्रोधाला आपण आपल्यामध्ये प्रवेश दिला नाही तर या वेदना आपल्या वाट्याला येणार नाहीत. म्हणून या इंगळीचा दंश होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे असं संत एकनाथ महाराज आपल्याला इथं सुचवतात. आता पुढे काय म्हणतात बघा की ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगा, विंचू इंगळी उतरे झरझरा. म्हणजे इथे संत एकनाथांनी सांगितलेला, म्हणजे जर मनुष्यरूपी इंगळीनं आपल्याला दंश केला तर त्याच्यावरचा उपाय पण ते सांगतात की ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. की इथं उतारा म्हणजे काय तर वेदनेची तीव्रता कमी होण्यासाठी केलेले उपचार, की मनुष्याच्या अंगी असणाऱ्या दुर्गुणांची तीव्रता कमी करण्यासाठी केली जाणारी सत्वगुणांची उपाययोजना, हा अर्थ आपण इथं घ्यायचा आहे उतार्याचा. आता तमोगुण म्हणजे तामसी म्हणजे राक्षसी वृत्ती की जी आपल्यामध्ये थोडीफार असते. सत्वगुण म्हणजे सात्विक चांगली वृत्ती ही सुद्धा आपल्यामध्ये असते. फक्त जेव्हा त्या ठिकाणी हे तमोगुण आपल्यावरती वरचढ ठरतात तेव्हा आपला सत्वगुण जो आहे तो तिथं हरतो आणि मग आपण सुद्धा एक दुर्गुणी व्यक्ती बनतो. आपल्याला दुर्गुणी व्यक्ती बनायची नाही, सज्जन व्यक्ती बनायचे, सत्वगुण आपल्यामध्ये आपण आणायचे आहेत. आणि झरझरा म्हणजे पटकन. आता आपण ह्या 4 ओळींचा अर्थ समजावून घेऊया. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. की अशा या भयंकर काम क्रोधाच्या मनुष्यरूपी इंगळीने जर दंश केल्यास होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी संत एकनाथांनी उतारा म्हणजेच उपाय इथे सांगितलेला आपल्याला दिसून येतो. तो उपाय म्हणजे काय तर आपल्यातील तमोगुण म्हणजे तामसी की ज्याला आपण राक्षसी वृत्ती म्हणतो तर ती काढून टाकली पाहिजे. काम क्रोधाला दूर केलं पाहिजे. या विकारांना आपण आपल्यामध्ये थारा देता कामा नये. या दुर्गुणांना मागे सारा. यासाठी सत्वगुणाचा म्हणजे सात्विक सज्जन वृत्तीचा जो आहे तो अंगारा आपण लावला पाहिजे. बघा, हा अंगारा लावणं जो प्रकार आहे तर तो काही वेळा अंधश्रद्धेतून केला जातो. म्हणजे काही आपलं कुठलं संकट आलं की आपण कुठल्या तरी मंदिरामध्ये जातो, त्या संकटातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपण त्या देवाचा अंगारा लावतो, नवस बोलतो. खरं तर ह्या अंधश्रद्धा आहेत. काही वेळेला आपण एखादा साप जरी चावला तरी दवाखान्यात जाण्याऐवजी जर आपण मांत्रिकाकडे जात असो आजच्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये सुद्धा तर आपल्यातली अंधश्रद्धा अजून दूर झालेली आहे का तर नाही झालेली. तेव्हाही झाली नव्हती, आजही झाली नाही. आणि म्हणून संत एकनाथांनी इथं अंधश्रद्धेवरती जे काही इथे संत एकनाथांनी शाब्दिक घाला घातला आहे तर तो आपण त्या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की आपण अंधश्रद्धेला कधी बळी पडता कामा नये. आणि इथे सुद्धा संत एकनाथांनी हेच सांगितलेलं आहे की ह्या दुर्गुणांना आपण मागे सारायला पाहिजे. आणि यासाठी सत्वगुणाचा म्हणजे सात्विक सज्जन वृत्तीचा जो अंगारा आहे म्हणजे सत्वगुण लावा अंगारा, हा सज्जन वृत्तीचा सात्विक वृत्तीचा अंगारा जो आहे तो आपण लावला पाहिजे. सत्वगुण अंगी बाळगला पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्वगुण आत्मसात कराल तेव्हा हे दुर्गुण तुमच्याकडे फिरकणार नाहीत. आणि या सत्वगुण रूपी अंगाऱ्यानं विंचू म्हणजेच ही इंगळी रूपी विकार जो आहे तर तो पटकन दूर होणार आहे. आणि ही इंगळीचं विष जे चाललेलं आहे मनुष्यरूपी इंगळीचं विष, काम क्रोध रूपी विंचवानं हा जो दंश केलेला आहे तर त्याचं विष जे आहे ते नक्की त्या ठिकाणी पटकन उतरायला सुरुवात होईल. म्हणजेच संत एकनाथांनी लोकांना काम क्रोधावर मात करण्याचा सांगितलेला उपाय सर्वांना अंगी करण्यास आणि व एक सज्जन चांगली व्यक्ती बनण्यास अतिशय सोपा असा आहे. व्यक्तीचं आचरण शुद्ध निर्मळ असेल तर विकारांना रोखणं सोपं असतं. हा विचार जो आहे तो संत एकनाथ महाराजांनी
महाराजांनी इथे आपल्याला पटवून दिलेला दिसून येतो. आता पुढे संत एकनाथ काय म्हणतात पहा, की सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. आता अवघा म्हणजे सर्व सगळा, सारीला म्हणजे मागे केला, फुनफुन म्हणजे जखमीची चूरचूर आग, आणि जनार्दने म्हणजे संत एकनाथांचे गुरु अर्थातच जनार्दन स्वामी. आता इथे अर्थ समजावून घेऊया, की सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण म्हणजे संत एकनाथ महाराज म्हणतात की ज्या काम क्रोधाच्या इंगळीने मला दंश केला, या इंगळीचं विष जे आहे माझ्या अंगात भिनलं, ते सर्व या सात्विक गुणाच्या उतार्यानं काय झालेलं आहे, दूर झालेलं आहे. म्हणजे सत्वगुणाचा मी स्वीकार केला आणि मग अर्थातच हे दुर्गुण जे आहे तर ते माझ्यातून निघून गेले. माझ्यातील तामसी म्हणजे राक्षसी वृत्ती जी आहे तर ती ह्या सत्वगुणामुळे नाहीशी झाली. काम क्रोध हे विकार जे आहेत ते निघून गेले आणि मनुष्यरूपी इंगळीनं जो दंश केला होता त्याची थोडीशी किंचितशी फुनफुन जी आहे, ठणक जी आहे, वेदना जी आहे, ठसका जी आहे ती थोडी मागे राहिली आहे. परंतु ही फुनफुन ही माझे गुरु जे आहेत तर ते जनार्दन स्वामी तर यांच्या कृपेनं ती मी शांत केली. म्हणजेच इथं गुरुचं स्मरण मी केलं आणि किंचितशी जी फुनफुन उरलेली होती या मनुष्यरूपी इंगळीची ती सुद्धा दूर झाली. आणि ते गुरुकृपेचं महत्त्व जे आहे ते सुद्धा संत एकनाथ महाराजांनी इथं आपल्या गुरूंचा उल्लेख करून तर ते गुरुकृपेचं महत्त्व त्यांनी इथं पटवून दिलेलं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात काय तर संत एकनाथांनी विंचू चावला ह्या जी काय भारूड आहे या भारुडातून आपल्यावर तमोगुणाचा होणारा जो वाईट परिणाम आहे व सात्विक गुणामुळे आपल्यात होणारा जो बदल आहे तर तो लोकभाषेतून समर्पक रूपकाद्वारे सहज सोप्या भाषेमध्ये पटवून दिलेला आहे. दुर्गुणांचा त्याग करणं व सद्गुणांची रुजवणूक करणं माणसाला सहज शक्य असल्याचं संत एकनाथांनी या भारुडाद्वारे आपल्याला पटवून दिलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, नक्की तुम्हाला या भारुडाचा अर्थ समजलेला असेल. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सहित पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.